आता सविस्तर बातम्या पाहूयात। पहिली महत्त्वाची बातमी राजकीय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेचा आज महत्त्वाचा फैसला होण्याची शक्यता आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर थोड्याच वेळात या संदर्भात एका महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात होते। किरण सामंत, उदय सामंत बैठकीला उपस्थित राहणार असून थोड्याच वेळात महत्त्वाचा निर्णय देखील या जागेच्या संदर्भात होण्याची शक्यता आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेचा आज निर्णय होणार आहे। या ठिकाणी किरण सामंत हे देखील इच्छुक असल्याचं कळतंय। तर आता किरण सामंत, उदय सामंत हे बैठकीला उपस्थित राहणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांसोबत चर्चा देखील करणार आहे। तर थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होते। या बैठकीनंतर कदाचित या जागेवरती आता शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं आणि नावाची देखील घोषणा केली जाऊ शकते। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडल्या बातमीच्या संदर्भातले ताजी अपडेट घेऊया। चेतन, पुढच्या काही मिनिटात वर्षावर महत्त्वाची बैठक सुरू होते आणि या बैठकीनंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेचा महत्त्वाचा निर्णय देखील अपेक्षित आहे। एकंदरीत अपडेट काय आहे? निश्चितच शुभम, सूत्रांची जी माहिती समोर येत आहे की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावावरती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवरती राणेंनीच लढावा अशी इच्छा वरिष्ठांनी व्यक्त केलेली आहे। राणे हे लढण्यास इच्छुक नसल्याची माहिती समोर येत आहे वयाच्या मानाने, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एका घरामध्ये दोन तिकीट देता येणार नाही या भाजपच्या अटीमुळे कुठेतरी निलेश राणे यांची कोंडी होऊ शकते, म्हणून नारायण राणे तयार नसल्याची माहिती होती। मात्र राणे यांच्या नावालाच सर्वेमध्ये पसंती मिळत असल्यामुळे त्यांनीच ही निवडणूक लढावी। मात्र याच ठिकाणी शिवसेनेचे उभाटा गटाचे खासदार विनायक राऊत आहेत, त्यामुळे शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडून या जागेवरती दावा साधला जात आहे। किरण सामंत जे उदय सामंत यांचे बंधू आहेत ते या जागेवरती इच्छुक उमेदवार म्हणून होते, मात्र त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपने केलेला होता आणि याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी सुद्धा कुठेतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती आणि म्हणूनच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याशी बातचीत करणार आहेत। त्यामुळे राजापूर विधानसभेमधून किरण सामंत यांना संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे हा तोडगा किरण सामंत मान्य करणार की लोकसभेचा आपला हट्ट कायम ठेवणार हे आजच्या बैठकीमध्ये स्पष्ट होईल। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बैठकीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।